जमलेल्या माझ्या सर्व मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, शिवाजीराव आत्ता म्हणाले की ते व्हेजिटेरियन आहेत. मी जवळपास 70-75% व्हेजिटेरियन आहे, पण बोलताना मी 100% नॉन व्हेजिटेरियन आहे. कधी कोणती गोष्ट मला सुचेल, मी काय बोलीन माहित नाही. आज मनापासून आनंद होत आहे आणि तो खोटा आनंद नाही, खरंच मनापासून आनंद होतोय. शिवाजीरावांचं वय लक्षात घेता तो त्यांच्या वयाला अनुसरून माझा म्हणणं नाही, तरी म्हणेन मी की आपल्याकडे एक बोलायची प्रथा आहे की मुलगी चांगल्या घरात पडली. मी तुम्हाला खरंच मनापासून सांगतो, मी पक्ष स्थापन झाला आणि पक्ष स्थापन झाल्यावरती एक एक टप्पा मी पार करत आपण सगळेजण पुढे चाललो. असंख्य सहकारी आज महाराष्ट्रभर माझ्याबरोबर काम करतायत. इथे माझ्याबरोबर व्यासपीठावर बसलेले माझ्या पक्षाचे सर्व नेते, यांच्याकडे याद्या आहेत. अनेकांना, महाराष्ट्रातल्या असंख्य लोकांना पक्षामध्ये प्रवेश करायचा आहे, परंतु पक्ष स्थापनेनंतर असे खूप कमी बोटावरती मोजण्यासारखी लोक आहेत. अगदीच कमी. मला असं वाटतं त्याच्यामध्ये शिवाजीराव नलावडे येतात की माझ्या पक्षात त्यांनी प्रवेश करावा असं मला स्वतःहून मला वाटत होतं. आमच्या प्रवीण मुळे शिवाजीरावांची माझी ओळख झाली, अनेकदा बोलणं झालं. बोलण्यातला प्रामाणिकपणा मला सतत तो जाणवत होता. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहून काय तडफड होते ती मला कळत होती, ती मला जाणवत होती. आणि मी एक दिवस मी त्यांना विचारलं, म्हटलं काय शिवाजीराव काय करताय तिकडे? त्या तरी लोकांना म्हटलं तुमच्याबद्दल काही वाटतं का? म्हटलं या इकडे. मला म्हणाले योग्य वेळी येईन. आता राष्ट्रवादीमध्ये ते होते त्याच्यामुळे मला योग्य वेळ समजे ना. कारण काटा पुढे हलतच नाही, तिथल्या तिथेच असतो. आपले ते घड्याळ आणि घड्याळाचे ते आपले दोन काटे असे आपले फिरलेले. मी शिवाजीराव तुम्हाला फक्त एकच सांगेन, तुम्ही मला म्हणालात की मी काय काम करावं. या महाराष्ट्राचा संपूर्ण सहकाराचा पक्षाचा विभाग याचे मी तुम्हाला अध्यक्ष करतो. त्याचं योग्य व्यवस्थित नाव आपण ठरवू, कारण आपण नावं ठेवण्यात पटाईत आहोत. आणि माझी तुमच्याकडनं फक्त अपेक्षा एवढीच आहे की ज्या सहकारावरती आजपर्यंत या सगळ्या काँग्रेस राष्ट्रवादीने जो काही वरवंटा फिरवलेला आहे
जी काही वाट लावलेली आहे, या सगळ्या गोष्टी तुमच्या हातून, आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या हातून सुधारतील एवढीच माझी अपेक्षा आहे. या सहकारातनं, या सहकार क्षेत्रातनं माझी एका दमड्याची देखील अपेक्षा आपल्याकडनं नाही. या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांकडनं, या सहकार क्षेत्रामधनं मला एकाही रुपयाची आवश्यकता नाही. असल्या प्रकारचं कोणतेही काम मला अपेक्षित नाही. मी सांगू इच्छित नाही, सांगणारही नाही भविष्यामध्ये कधी. परंतु यांना तुम्ही प्रवीण, इथे सर्वच लोक आज इथे आहेत, आपल्या पक्षाचे लोक आहेत, तुमच्या हातून या सर्व लोकांना चांगला न्याय मिळेल. काय करून ठेवली, वाट लावून ठेवली या सगळ्या गोष्टींची. मी काल असंच मी वाचत बसलो होतो की सहकार चळवळ नेमकी झाली कुठून सुरू, या आली कुठून. तर त्याचा उगम आहे, त्याचा ही सहकार चळवळ पहिली सुरू झाली इंग्लंडमध्ये, स्कॉटलंडला सुरू झाली. पहिली संस्था सहकारातली ही स्कॉटलंडला सुरू झाली. त्याच्यानंतर ज्या वेळेला आपल्याकडे आली, हे बसणार आहे, मला ते नेहमी ना असं वाटतं की कोणतरी चला फटीतनं बघतोय आपल्याला सारखा काहीतरी. आणि ही सहकार चळवळ ज्या वेळेला बाहेर आली त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये, गुजरातमध्ये जास्ती करून ती रुजली गेली आपल्या देशात आल्यावरती. पण सहकार चळवळीमध्ये आज आपल्याकडे एवढे मातब्बर लोक होऊन गेले, मला नाही वाटत वसंतदादांना ही अपेक्षा असेल, मोहिते पाटलांना ही अपेक्षा असेल, मोहित्यांना ही अपेक्षा असेल, विखे पाटलांना ही अपेक्षा असेल, आताचं माहित नाही मला, धनंजयराव गाडगिळांना ही अपेक्षा असेल. काय कशातनं ही सगळी सहकार उभी केली चळवळ, आणि आज त्याची काय अवस्था होऊन बसली. सगळे आजारी, सरकारकडनं पैसे घ्यायचे, नंतर ते डुबवायचे. आता हाच धंदा चालू आहे सगळा. नफ्यातनं समान वाटप झालं पाहिजे ना, मग हेच कसे गब्बर झाले. आमचा शेतकरी का नाही झाला. आता ते अजित पवार म्हणतील आता काय राज ठाकरेंना आता सहकारातलं पण कळायला लागल्यामुळे आता त्याच्यामध्ये काय करायचंय. यांना काही स्वतः शेतकऱ्यांचं काय यांना कळणार आहे. शहरामध्ये राहून काकांना एकदा विचारलं पाहिजे की या सहकाराचं कसं काय होतंय. अरे तिच्या यांचं एक नेहमीच टुणटुण असतं, यांना शेतीतलं काय कळतं. याला बारामतीमध्ये राहून पुण्या मुंबईचं स्क्वेअर फुटाचं राजकारण तुम्हाला कळतं रे. जमिनीचे व्यवहार कळतात, आम्हाला शेतीतलं नाही कळू शकत. भावना तर कळू शकतात की नाही. आता उद्या आमचे जातील पत्रकार बांधव त्यांच्याकडे, तुमची नक्कल केली, तुम्हाला काय वाटतंय. मग ते सांगतील या काय काका पुतण्यांना नकला करायची सवयच आहे. आता प्रत्येकाचं असतं समाजामधल्या चुकीच्या गोष्टी शोधणं. कदाचित आमचं काम असेल. हेलिकॉप्टर मधनं वरून फिरताना जमिनी शोधत राहणं हे त्यांचं काम असेल. प्रत्येकाचा एक दृष्टिकोन असतो ना, त्याला आपण काय करणार. ही सगळी अख्खी त्या संपूर्ण सहकार्याची या लोकांनी वाट लावली आणि राजकीय अड्डे बनवले याचे. प्रत्येकाचा सत्कार फेटा बांधून. कोण सहकार महर्षी, कोणी दिली पदवी तुला घरातल्या घरात.
आज बघा तो अमूल बघा, म्हणजे महाराष्ट्रातल्या सहकार चळवळीमधनं एक तरी ब्रँड उभा राहिला का हो, मला जरा सांगा. एक तरी अमूल सारखी गोष्ट घडू शकली, होऊ शकली? आहेत त्या सगळ्या विकायला काढतायत. बाहेरचं दूध आणून इथल्या दुधाच्या सगळ्या जेवढे काही सहकारी तत्वावरती जेवढ्या गोष्टी चालतायत त्यांना बर्बाद करायचं. आमची आरे बंद करायची. आरे का बंद करायची? कारण 2 प्लॉट छान आहेत, त्याच्यावरती ह्यांचा डोळा, एक गोरेगावचा आणि एक वरळीचा. जे दिसेल, म्हणजे पूर्वी मी म्हणायचो ना, पूर्वी इतिहासामध्ये आपण म्हणायचो की इंच इंच लढू, तसं ते राष्ट्रवादीचं घोषवाक्य आहे, इंच इंच विकू. म्हणजे ते पूर्वी आपल्याकडे असायचं माहिती आहे ना, अगदी पूर्वीच्या काळामध्ये लोकांना वाईट सरदार असायचे ना, वाईट सरदार त्यांना घरी आणायचे नाहीत का? आपल्या बायका मंडळींवरती वाईट नजर टाकतात. तशा या राष्ट्रवादीवाल्यांना कोणीही आपल्या जमिनीवर नेत नाही, कारण पुढे ही राहील जमीन आपल्या नावावरती काय माहिती, कारण हे पहिले 7-12 शोधायला लागतात. सगळं जे हवंय ते स्वतःला. आता शिवाजीराव म्हणाले त्याप्रमाणे 200 लोकांच्या पलीकडे गेलंच नाही. याचा अर्थ सगळेच जण वाईट काहीतरी काम करतायत अशातला का भाग नाही की अगदी सगळं बर्बाद झालेलं आहे वगैरे, अशातलाही भाग नाही. पण ह्यांनी करून ठेवलेलं जे राजकारण आहे, माझं शिवाजीराव मला तुम्हाला एवढंच सांगायचं की हे जेवढे सहकारी साखर कारखाने किंवा हे सहकारीतले ज्या काही गोष्टी यांनी करून ठेवलेल्या आहेत, याच्यावर पहिली तुम्ही RTI टाका, याचा एकदा ऑडिट होऊन जाऊन देत. यांचे काय काय धंदे आतापर्यंत झाले या सगळ्या सहकारातनं हे एकदा लोकांसमोर येऊ देत. सरकारचे सगळे पैसे म्हणजे सरकारचे पैसे म्हणजे कोणचे? तुमचेच पैसे घ्यायचे, आपण टॅक्स स्वरूपामध्ये देतो ते, आणि हे सगळे सहकारामधनं लुटणार. सगळ्यांना त्याचा फायदा मिळवतात, सगळ्या शेतकऱ्यांना मिळवतात. तिथे का नाही मिळत? आणि मी कधीही महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती गेलो की तिकडे मला एक नक्की गोष्ट ऐकायला मिळतेच, साहेब हा इथे चांगला साखर कारखाना होता. म्हटलं काय झालं? आजारी आहे. महाराष्ट्राचं हॉस्पिटल करून ठेवलंय, सगळं आजारी. या सहकार क्षेत्रामध्ये आपण जो इतक्या वर्षांचा शिवाजीराव आपला अनुभव आहे तो या संपूर्ण क्षेत्रामध्ये उपयोगी पडेल, महाराष्ट्राला उपयोगी पडेल. मी नफ्या तोट्याचा विचार करण्यातला नाही नुसता. या प्रॉपर्ट्या करत बसायचं, दिसली जमीन की घे, हे असलं मला काही गरज पण नाही त्या गोष्टींची. म्हणून मी तुम्हाला अनेकदा सांगतो ना की एकदा या राज्याची सत्ता माझ्या हातामध्ये येऊ देत, कसं वेगळ्या प्रकारचं राजकारण करायचं असतं हे मी तुम्हाला नक्की दाखवून देईन. जे आजपर्यंत कधी महाराष्ट्राने पाहिलं नाही अशा प्रकारचं राजकारण मी तुम्हाला दाखवीन. मी अशा प्रकारचं समाजकारण तुम्हाला दाखवीन. अशा प्रकारची गोष्ट मी ज्यावेळेला म्हणालो होतो शिवतीर्थावरती की या महाराष्ट्रामधला शेतकरी हा जीन्स आणि टी-शर्ट मध्ये बसलेला, ट्रॅक्टरवरती बसलेला मला दिसला पाहिजे. हे सगळे आता हे म्हणजे काय वाईट का? मी जीन्स वाटत होतो, वया वाटतात तसे. जीन्स आणि टी-शर्टचा अर्थ काय होतो? तो आज शेतकऱ्याचा मुलगा आज शहराकडे वळतोय, त्याला शेती करावीशी वाटत नाही का? एक तर वडिलांच्या हाल अपेष्टा त्यांनी पाहिलेल्या आहेत, त्याला शेतीकडे वळावं असं वाटत नाही. आणि शहरांचं आकर्षण, तोच माझा शेतकरी बांधव जो वडिलांच्या हाल अपेष्टा बघत बघत आजपर्यंत वाढला, मोठा झाला, त्याला शेती करावीशी वाटत नाही. तो शेतीकडे वळेल कसा जोपर्यंत त्या शेतीला ग्लॅमर येत नाही. ग्लॅमर याचा अर्थ काय? याचं कारण म्हणजे पैसे आले पाहिजेत.
त्याला सर्व सुविधा, सर्व गोष्टी त्याला त्या ग्रामीण भागात मिळायला पाहिजेत. मी आता अनेकदा फिरतो, ज्या वेळेला महाराष्ट्रामधल्या अनेक शहरांमध्ये फिरतो, असंख्य तरुण ज्याला भेटायला येतात. स्टाईल पोचली आहे, अंगठ्यात अंगठी घालून येतात. फोटोसाठी उभेही राहतात. स्टाईल पोचली आहे, पण त्याला शेती करावीशी वाटत नाही का? हा सगळा विचका करून ठेवलेला आहे ना, अख्खा समाजकारणाचा, राजकारणाचा जो विचका करून ठेवलाय, त्याच्यामुळे त्या तरुणाला, त्या तरुणीला ही गोष्ट करावीशी वाटत नाही. मी आत्ताच गुजरातला जाऊन आलो. जाऊन बघा, त्यांची सहकार चळवळ कशी झाली. मला आता एक बातमी कळली, धक्कादायक. मी वेडा झालो. हे खरं असेल तर खरंच भयानक आहे. मी असंच बोललो होतो की गुजरातमध्ये प्रत्येक गावामध्ये सहकारी संस्था, दूध संस्था एक आहे, लफडी नाहीत बाकीची. आणि त्यानुसार मला आता कोणीतरी सांगितलं महाराष्ट्रातल्या गावागावांमध्ये सहकारी संस्था प्रत्येक गावागावामध्ये 5-5 आहेत. आणि त्या 5-5 कशा? तर त्या जातीवर आधारित आहेत. मला समजलंच नाही. त्या जातीचे पुढारी आणि मग त्या जातीचा जो कोणी दूध काढून देईल त्याच्याकडनं ह्यांनी दूध घ्यायचं. ही काय पद्धत झाली? त्याच्यामधनं मग पुढे ट्रक अडवायचे आणि त्याच्यानंतर मारामाऱ्या करायच्या, भांडणं करायची. ही कुठची पद्धत? ही कुठची प्रथा? ही कोणती संस्कृती? धनंजयराव गाडगिळांपासून मोहिते पाटलांपासून सगळे जे विखे पाटील जे होऊन गेले, सगळी लोक महर्षी होऊन गेले, वसंतदादा आहेत, यांना काय ही अपेक्षा होती जातीच्या तत्वावरती सहकार चालावा? माझ्याकडे अनेक लोक ज्याला येतात की आता आपल्याकडे बँका आल्या, स्टॉल्स टाकूया. कसले स्टॉल्स टाकताय? माझी प्रामाणिक मनापासूनची इच्छा आहे की एक अमूल सारखं प्रॉडक्ट या महाराष्ट्रामध्ये तुम्ही सहकारावरती उभं करा. तर या सहकार विंगला काही अर्थ आहे? माझी अजिबात इच्छा नाही की ती सहकार चळवळ मोडून काढा किंवा त्यांना उद्ध्वस्त करा. आहे नाही ते सगळं लाईनीवरती आणा. या महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला, गुजरातला प्रत्येकाला अभिमान आहे अमूल बद्दल. काय पद्धतीने त्यांचं संपूर्ण नेटवर्किंग आहे. अशी गोष्ट महाराष्ट्रात का नाही घडत? का नाही होते? मी तुम्हाला सांगतो, मी आत्ता जेव्हा गुजरातमध्ये गेलो तिथे त्या अंबानीचं रिलायन्स काय ते रिफायनरी जामनगर, तिथे जवळपास काहीतरी अशाच 700-800 एकर का 1000 एकर मध्ये त्यांनी एक ग्रीन झोन केलाय. काय ते त्यांचं रिलायन्स ग्रीन का काहीतरी, रिलायन्स ग्रीन का काहीतरी, रिलायन्स फ्रेश असं काहीतरी त्याचं नाव दिलं त्यांनी. काहीतरी नाही, फ्रेश काहीतरी दुकानं झाली असेल, जे काय असेल. मला त्यांनी बघायला घेऊन गेले तिकडे. आतमध्ये गेलो आणि ते ज्या प्रकारची मला माहिती देत होते, त्यांनी मला सांगितलं तिकडे 1 लाख आंब्याची झाडं लावलीत त्यांनी. 1 लाख आंब्याची झाडं. मला सगळ्यात वाईट वाटलं, पुढे पुढे अजून वाईट वाटत गेलं मला. हे कुठे घडतंय? गुजरातमध्ये. त्या संपूर्ण त्या रिलायन्स ग्रीनचा का कोणतरी त्यांचा जो हेड आहे, कोण होतं? एक मराठी माणूस आहे. कुठला मराठी माणूस आहे? रत्नागिरी जिल्ह्यातला. तिथं जाऊन करतोय, इथं नाही. आणि ती जी 1 लाख झाडं जी लावलीत आंब्याची, त्याच्यात विविध प्रकारच्या ज्या जाती त्यांनी लावलेल्या आहेत, त्यातल्या 70 ते 75% जाती या महाराष्ट्रातल्या आहेत. पण तिकडे गुजरातमध्ये होत आहेत. म्हणजे महाराष्ट्रातल्या एकरी भाव, एकरी त्यांना जे टन किती मिळतात, तर एकरी किती टन मिळतो आंबा? तर 4 टन. तोच रिलायन्सच्या इकडे किती मिळतो पर एकरामध्ये? 12 टन. करणारा माणूस कोण? मराठी. जाती कुठल्या आंब्याच्या? महाराष्ट्रातल्या. होतंय कुठे? गुजरातमध्ये. आमच्या महाराष्ट्रामध्ये काय होतं? काही नाही. दरवर्षी विचारा काय चाललंय आंब्याचं? काय नाही, यंदा मोहर जल्ला.
आईला दरवर्षी मग आभाळात कोण परमेश्वर पाठवतो आंबे? दरवर्षी आपला मोहर जल्ला, मोहर जल्ला, मोहर जल्ला. कसं मोहर जलून चालेल? तिथे ना ऐकलं मी कुठे गुजरातमध्ये मोहर जल्ला. आपण महाराष्ट्रातल्या सर्वच लोकांनी, मराठी लोकांनी आपण निगेटिव्ह विचार करायचा पहिला बंद केला पाहिजे. काहीही झालं तरी ते कशातच काय नाही. मग कुठचाही व्यवसाय विचारावं, कुठेही जा तुम्ही, कापसाचा विचारा, संत्र्याचा विचारा, पूर्वी सारखं नाही. म्हणजे पूर्वी कधी होतं तेव्हा पण हेच बोलायचं. प्रत्येक गोष्टीमध्ये निगेटिव्ह विचार करतो. याच आपलीच माणसं घेऊन, आपल्या जाती घेऊन आज बाहेरच्या राज्यांमध्ये प्रगती होते आणि मोठ्या प्रमाणावरती ते एक्सपोर्ट करतायत. ती गोष्ट मला असं वाटतं की आपल्याकडनं संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक भागामध्ये जर समजा अशा प्रकारच्या योजना होऊ शकल्या तर मला ती गोष्ट अपेक्षित आहे. शिवाजीराव, मला नुसतं राजकारण करण्यामध्ये मला इंटरेस्ट नाही. हे परवा दिवशीच्या तुम्ही याच्यावरनं बघितलं असेल, तुमचं ते खडकवासला, आमच्या वाट्याला जायची आवश्यकता नाही. कोण जाणार यांच्या वाट्याला? वाट्याला गेलं की खडकवासला. आमच्याच वाट्याने बरं, यांच्या वाट्याने जाण्यापेक्षा. मी परवा दिवशी माझ्या पत्रकार परिषदेत मी सांगितलं, मी तिकडे माहीमला पण असाच एक नगरसेवक, तिथे त्यांचं निधन झालं, तिथेही मी उमेदवारी दिली नाही, तिथेही निवडणूक लढ. त्या माहीमच्या मतदारसंघामध्ये मतांनी बघायला गेलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपला पक्ष हा 1 नंबरला होता. तरीही मी तिकडे उमेदवार टाकला नाही, कारण तिकडे एका नगरसेवकाचं, आधी असलेल्या नगरसेवकाचं निधन झालं होतं. मला असं वाटतं की मी राजकारणामध्ये काही पथ्य पाळतो. कल्याण डोंबिवलीला एक काँग्रेसचे नगरसेवक, त्यांचं एक निधन झालं, मी तिथे उमेदवार टाकला नाही, कारण बरोबर वाटत नाही, योग्य वाटत नाही. तसंच हे ज्यावेळेला तुमच्या खडकवासला झालं, ज्या वांदळी बहिणी आल्या, मी त्यांना सांगितलं, मला जे काही सांगायचं मी त्यांना सांगितलं. मी म्हटलं तुम्ही इथून उभे राहणार असाल तर आनंद आहे, याच्या पलीकडे म्हटलं तुम्हाला जो काय विचार करायचा असेल, इथे आमचे राम कदम बसलेले बरोबर होते, याच्या पलीकडे तुम्हाला जो विचार करायचा करा. पण म्हटलं जर समजा तुम्ही पक्ष सोडून गेलात तर तुम्ही असं अजिबात पकडू नका की तुम्हाला ती सहानुभूती राहील. आज शिवाजीराव इथे आलेले आहेत, मी खरंच सांगतो, असले कुठच्याही जमिनीचा आमिष, पैशाचा आमिष दाखवून त्यांना नाही आणले इथे. ते स्वतःहून प्रेमाने इथे आले आहेत, मी त्यांचा प्रेमाने स्वीकार केलेला आहे. शिवाजीरावांना फक्त एवढंच सांगेन की तुम्ही या सहकार क्षेत्रामध्ये जोरात कामाला लागा, जोरात मुसंडी मारा. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा संपूर्ण पक्ष तुमच्या बरोबर आहे, तुमच्या पाठीशी आहे, एवढं आपण सर्वांनी लक्षात ठेवावं. आपण सर्वजण इतक्या मोठ्या संख्येने आज इथे हजर झालात. हां, सहकार विभागाचे अध्यक्ष म्हणून मी तुम्ही आधीच जाहीर केलेलं आहे. त्या सहकार विभागाच्या सरचिटणीसपदी मी प्रवीण यशवंत दरेकर यांची मी नेमणूक करत आहे. सहकारी बँक नवनिर्माण कर्मचारी सेनेच्या अध्यक्षपदावरती प्रवीण दरेकर यांची नेमणूक करत आहे. तसंच सहकारी बँक नवनिर्माण कर्मचारी सेनेचे सरचिटणीस म्हणून देवदत्त काळसेकर यांची नेमणूक करत आहे. आपण सर्वांना, शिवाजीराव इथे आलेले आहेत, त्यांचे सर्व घरची मंडळी इथे आलेले आहेत, आपण सर्वांना ही येणारी दिवाळी, या दिवाळीच्या निमित्ताने मी आपण सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांची मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या या कार्यक्रमास सन्माननीय राजसाहेब ठाकरे उपस्थित झाले, त्यांचे आभार. सर्व आमदार, सरचिटणीस व सर्व सहकारातील कार्यकर्ते यांच्या सर्वांचा आभार मानून
राष्ट्रगीतानंतर हा कार्यक्रम संपेल. सर्वांनी उभं राहावं राष्ट्रगीतासाठी.